गोष्टीचं नाव आहे वेळेची किंमत. एका गावात राजू नावाचा एक हुशार पण थोडा हलगर्जी मुलगा राहत होता. तो नेहमी खेळात मन लावत असे, पण कोणतेही काम लक्ष देऊन करत नसे. एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी सर्व मुलांना सांगितले, उद्या जो सर्वात नीटसर अक्षरात लेखन आणेल त्याला बक्षीस मिळेल. सगळे मुलं तयारीला लागली. पण राजूने विचार केला, जाऊ दे, मी तर उद्या सकाळीच लिहीन. काय अवघड आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजू उठला, पण घाईत त्याचे लेखन विस्कळीत झाले. अक्षरे तिरकी वाकडी, काही शब्द तर अधूच. शाळेत सर्वांनी सुंदर लेखन आणले. शिक्षकांनी राजूचे लेखन पाहिले आणि शांतपणे म्हणाले, राजू, तुझ्यात क्षमता आहे, पण तू वेळेला महत्त्व दिले नाही. मेहनत नेहमी आधी करावी. राजूला लाजही वाटली आणि शिकवणही मिळाली. त्या दिवसापासून त्याने प्रत्येक काम वेळेत आणि मन लावून करायला सुरुवात केली आणि पुढच्या स्पर्धेत तो पहिला आला. या कथेमधून आपल्याला बोध घेता येतो की कामाची तयारी वेळेवर आणि मनापासून केली तर यश नक्की मिळते.